आपण कालच्या 2 दिवसाच्या तासाला काय बघितलंय? ट्रायंगल्स हा घटक बघितलेला आहे. आता ट्रायंगल्स मध्ये तुम्ही काय काय बघितलेलं आहे? ट्रायंगल्स म्हणजे हा मी इथं ट्रायंगल्स काढलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर यामध्ये नेम ऑफ द ट्रायंगल्स पहिला घटक आहे नेम ऑफ द ट्रायंगल्स. आता हे नेम ऑफ द ट्रायंगल्स मध्ये आपण कसं लिहितो रे नाव? तर ट्रायंगलची ग्रुप करायची. ट्रायंगल पी क्यू आर त्याच्यानंतर ट्रायंगल आर काय ट्रायंगल काय जण नाव आहे? क्यू पासून सुरुवात करूया. क्यू आर पी क्यू आर पी काय जण नाव आहे? आर पासून सुरुवात करूया. ट्रायंगल आर पी क्यू हे त्रिकोणाचे तीन नाव आपण अशी लिहितो. आता हा ट्रायंगल्स किती साइड्स तयार झालाय? 3 साइड्स बरोबर. आता साइडची नाव कशी लिहिणार सांगा बघू. पाठीमागे तुम्हाला सांगितले साइडचं नाव लिहिताना आपण कोणता शब्द वापरतो? सेगमेंट. अगदी बरोबर. मग लिहिताना असं लिहितो आपण सेगमेंट. कोणती साइड्स आहे? पी क्यू. अगदी बरोबर. त्याच्यानंतर सेगमेंट दुसरी साइड कोणती आहे? क्यू आर. आणि आणखी एक साइड राहिली. कोणती साइड राहिली? सेगमेंट पी आर. आता काय जर म्हणते सर सेगमेंट पी क्यू ही क्यू पी असं लिहिलं तरी चालतंय का? तरी बरोबर आहे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अँगल्स. आता अँगल्स लक्षात ठेवायचं. अँगलचं नाव हे एक अक्षरी सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे अँगल पी अँगल क्यू अँगल आर. मला आता तुम्ही सांगा या अँगल पी चं नाव 3 व्हर्टेक्स वापरून कोण सांगतंय? हा तू सांग. कसं लिहिणार? अँगल क्यू पी आर. म्हणजे ज्या व्हर्टेक्सला आपला अँगल तयार झालाय तो बरोबर व्हर्टेक्स कुठे आला पाहिजे? मध्ये आला पाहिजे. अगदी बरोबर. हेच नाव आपण कसं लिहू शकतो रे? अँगल काय झालं नाव आपल्याला आर पासून सुरुवात करूया. म्हणजे आर पी क्यू. आता मला क्यू चं नाव कोण सांगते? हा तू सांग. अँगल पी क्यू आर. अगदी बरोबर. आर अँगल आर पी क्यू पी म्हणजे क्यू चं नाव कुठं आलं? मध्ये. त्याच्यानंतर आर चं नाव सांगितले तू. काय नाव? अँगल पी आर क्यू आर क्यू आर पी. अगदी बरोबर. तर आता ह्या त्रिकोणाचे साइड्स वरून 3 प्रकार पडतात लक्षात ठेवायचे. साइड्स वरून किती प्रकार पडतात? 3. पहिला प्रकार आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल इक्वी म्हणजे समान. म्हणजे इथं लक्षात ठेवा हे आता मी एबीसी हा ट्रायंगल काढलाय आणि ह्या 3 साइड्स समान मापाच्या आहेत. म्हणजे हा कसला ट्रायंगल झाला? इक्विलॅटरल. इंग्लिश मध्ये कोण डेफिनेशन सांगतंय? हा तू सांग. बरोबर. त्याच्यानंतर ज्या ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असतात पी क्यू आर. ह्या 2 साइड्स इक्वल ह्या कोणाने दाखवले? याला कसला त्रिकोण मराठीमध्ये म्हणतो आपण? समद्विभुज त्रिकोण. आणि इंग्लिश मध्ये कसला त्रिकोण म्हणतो? आयसोसिलियस ट्रायंगल. कोण सांगते व्याख्या? तू सांग. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे एक्स वाय झेड. आता ह्या तिन्ही साइड कशा दाखवले तरी अनइक्वल दाखवले. मग ह्याला कसला ट्रायंगल म्हणतो आपण? स्केलर ट्रायंगल. म्हणजे विषमभुज त्रिकोण. समभुज समद्विभुज आणि विषमभुज असे त्रिकोणाचे साइड्स वरून किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात लक्षात. आता अँगल वरून ट्रायंगलचे किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. पहिला कोणता आहे? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता ॲक्यूट अँगलची सर्वांना व्याख्या माहिती आहे. ॲक्यूट अँगलचं माप किती असतं ते तू सांग. बरोबर. म्हणजे 0 पेक्षा कसं असतं? 0 डिग्री पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कमी असतं. त्याला कसला अँगल म्हणतो आपण? ॲक्यूट अँगल. पण ट्रायंगल म्हणजे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन म्हणजे हा अँगल
हा अँगल आणि हा अँगल, त्या तिन्ही कोणाची माप ही 90 अंशापेक्षा कशी पाहिजे, लेस म्हणजे कमी पाहिजे. त्याला कसला अँगल म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. दुसरा आहे सोपा प्रकार आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट म्हणजे माहिती आहे आपल्याला किती माप आहे, असे कोण असते म्हणजे किती माप आहे, 90. व्हेरी गुड, बरोबर आहे. म्हणजे ज्या ट्रायंगल मध्ये एका अँगलचं माप किती पाहिजे, 90 डिग्री, त्याला कसला ट्रायंगल म्हणतो आपण, राईट अँगल ट्रायंगल. आणि तिसरा प्रकार आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. म्हणजे काय, हा असा ट्रायंगल आहे आणि हा अँगल ऑब्ट्यूज म्हणजे काय रे, ज्या अँगलचं माप 90 पेक्षा काय असते, ग्रेटर, आणि कशापेक्षा कमी असते, 180 पेक्षा कमी, त्याला कसला अँगल म्हणतो आपण, ऑब्ट्यूज. म्हणजे या ट्रायंगल मध्ये एका अँगलचं माप किती पाहिजे, 180 पेक्षा लेस किंवा 90 पेक्षा कसं पाहिजे, जास्त, त्याला काय म्हणतो आपण, ग्रेटर. याला ट्रायंगलला कसला अँगल म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आज आपण नवीन घटकाला सुरुवात करतोय. नवीन घटक आहे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, चौकोन. आता चौकोन जसा ट्रायंगल आहे तसा चौकोन. आता ही चौथाही चौकोनाची आकृती आहे. काय क्वाड्रिलॅटरल, अ क्वाड्रिलॅटरल इज अ क्लोज म्हणजे बंदिस्त, प्लेन फिगर म्हणजे बंदिस्त आकृती, पण कशापासून तयार झाले, हॅविंग 4 साइड्स म्हणजे 4 बाजूने जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला आपण काय म्हणतो, चौकोन म्हणतो. अ क्वाड्रिलॅटरल इज अ क्लोज्ड प्लेन फिगर हॅविंग 4 साइड्स म्हणजे 4 बाजूपासून जी बंदिस्त आकृती तयार होते त्या आकृतीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, चौकोन म्हणतो. आता मी ह्या चौकोनाला नाव देतो PQRS. आता ह्या PQRS ची नाव काय आहेत रे, तर आपली PQRS आहे. तर ही किती पासून तयार झाली आहे, साइड किती बाजूपासून तयार झाली आहे, 4 बाजूपासून तयार झालेली आहे. आता ज्या पद्धतीने आपण ट्रायंगलची नाव लिहिली तशीच क्वाड्रिलॅटरलची नाव लिहायची. आता क्वाड्रिलॅटरलचं ज्या पद्धतीने ट्रायंगलचं नाव लिहिलं तर आपण ट्रायंगलची खुणाशी केलेली होती, तसं क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाची खुणाशी बारीक करायची. आणि तुम्हाला जे कोणत्या अक्षरापासून सुरुवात करायची त्या अक्षरापासून क्वाड्रिलॅटरलचं नाव करायचं. म्हणजे PSRQ. काय जणांना असं वाटतं क्वाड्रिलॅटरल PQRS असं जरी लिहिलं तरी बरोबर आहे. एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही बिंदूपासून क्वाड्रिलॅटरलचं नाव लिहायला सुरुवात केली तरी चालते. त्याच पद्धतीने साइड्स, ट्रायंगलची जशी आपण नावं सांगितली तशी साइड्सची कोण नावं सांगता येईल. आता इथं क्वाड्रिलॅटरलला किती साइड्स तयार झाल्या, 4 साइड्स तयार झाल्या. मग आता साइड्सचं नाव लिहिताना आपण कोणता शब्द वापरत होतो, सेगमेंट. बरोबर, म्हणजे काय वापरतो, सेगमेंट PQ, सेगमेंट QR, त्याच्यानंतर सेगमेंट RS आणि चौथी सेगमेंट कोणती आहे, सेगमेंट SP. आता हे PQचं नाव सेगमेंट QP लिहिलं तरी बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या चौकोनाचं नाव लिहिण्याची ही पद्धत वापरायची. चौकोनाच्या साइड्स म्हणजे बाजू लिहिण्यासाठी 4 बाजूची नाव लिहिली. आता अँगलची नाव आपल्याला लिहायची, अँगल्स. आता अँगलची नाव लिहिताना कोणता अक्षर आपण वापरतो, अँगलची खूण करायची, लक्षात ठेवायचं. अँगल P और अँगल Q और अँगल R और अँगल S. और ऐवजी 4ही कोण वेगळे आहेत, और शब्द चालणार नाही, ते लक्षात ठेवायचं. अँगल P, अँगल Q, अँगल R आणि अँगल S. आता मला सांगा P चं नाव 3 व्हर्टेक्स वापरून कोण सांगतोय रे, 3 व्हर्टेक्स वापरायचं म्हणजे P कुठे आला पाहिजे, मग अगदी बरोबर. म्हणजे काय येणार, अँगल SPQ. R अँगल QPS. हे P चं नाव झालं. जर आपण अँगल RPS घेऊन चालेल का रे, नाही चालणार. अगदी बरोबर, व्हेरी गुड. मग आता मला सांगा अँगल Q चं नाव PQR, अँगल PQR और अँगल RQP. त्याच पद्धतीने R चं नाव काय येणार, अँगल QRS
R अँगल एस आर क्यू सॉरी आर नाही याचं नाव लिहायचं आपल्याला याचं नाव कसं येईल अँगल पी एस आर आर अँगल आर एस पी या पद्धतीने आपण कशाची नाव लिहू शकतो अँगलची नाव लिहितो पहिलं काय बघितलं क्वाड्रिल नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स नेम ऑफ द साइड्स आणि नेम ऑफ द काय बघितलं अँगल्स या पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरल या घटकाची माहिती घेत आहोत लक्षात ठेवायचं